शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारनं विमा कंपन्यांना हप्ता दिल्यानं खरीप 2024 पीक विमा अखेर वाटप सुरू झालेले आहे. तब्बल 2308 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा जमा झाला नाही त्याचे कारण देखील आता समोर आलेलं आहे. तसंच सध्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले आहे ते जिल्हे तसंच यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, प्रथम यात आपण पाहूया की कोणत्या पिकासाठी अग्रिम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, कांदा या पिकांसाठी 2024 करिता अग्रिम मंजूर केला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी आपण मित्रांनो बघतोय, बघा, बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर व वडवणी या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी, जामणी, दारवा, दिग्रस, नेर, पुसद, बाबुळगाव, महागाव, मारेगाव, राळेगाव, वणी आणि यवतमाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील जर बघितलं तर परभणी, सेलू, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेली आहे. त्यानंतर लातूर जिल्हा जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर, निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. नांदेड जिल्ह्यातील जर बघितलं तर अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, लोहा, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील जर बघितलं तर हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. सांगली जिल्ह्यातील जर बघितलं तर शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर, आटपाडी, कवठे महाकाळ, मिरज, पलसू, जत आणि कडेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातील जर बघितलं तर आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. ठाणे जिल्ह्यातील जर बघितलं तर ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि मुरबाड या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाले असून उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.